नमस्कार मंडळी, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, उद्या आहे शनिवार आणि शनिवारच्या दिवशी हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि उपाय काय आहे हेच मी तुमच्याशी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। बघा, उद्या माघ कृष्ण पक्षातील शनिवार आहे आणि उद्या तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे। तर पहा, तुम्हाला उद्याच्या शनिवारी हा उपाय करणं शक्य झालं नाही तर तुम्ही कोणत्याही शनिवारी हा उपाय करू शकता। तर बघा, माघ महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला गेलेला आहे, त्यामुळे या महिन्यामध्ये जे पण आपण उपाय करतो ते अगदी यशस्वी ठरत असतात। त्यामुळे तुम्हाला जर उद्या करणं शक्य झालं तर अतिउत्तम, नाही शक्य झालं तर तुम्ही पुढच्या शनिवारी हा उपाय सुद्धा करू शकता। बघा, हा उपाय कोणत्याही महिन्यातील कोणत्याही शनिवारी केला तरी चालतो। तर पहा, हा उपाय जो आहे तर तो अत्यंत प्रभावशाली आहे आणि हा खास करून स्त्रियांनी करायचा आहे। तर बघा, बऱ्याच महिला आपल्याला कमेंट्स करून सांगत होत्या की त्यांच्या नवरा बायकोंमध्ये नेहमी वादविवाद होतात, भांडणे होतात, नवरा ऐकत नाही। तर तुम्ही पाहिलंच असेल, बऱ्याचशा घरांमध्ये बघा की स्त्रियांना मानपान हा दिला जात नाही, घरामध्ये त्यांना अजिबात मान सन्मान दिला जात नाही, त्यांना व्यवस्थित वागणूक दिली जात नाही। त्याचबरोबर नेहमी स्त्रिया हे फक्त काम करण्यासाठीच आहेत असं संबोधलं जातं आणि ती घरातली जी स्त्री आहे, जी लक्ष्मी आहे, तिला हवी तशी वागणूक दिली जात नाही। तर बघा, पत्नी ही आपल्या पतीमुळे घरामध्ये वावरत असते। तर पहा, प्रत्येक स्त्री ही आपल्या पतीवर विश्वास ठेवून त्या घरामध्ये येत असते, परंतु घरामध्ये आल्यानंतर तिला हवं तसं पतीचं प्रेम भेटत नाही। म्हणजे काय, तर पती पत्नीमध्ये भांडणं होणं, छोट्या छोट्या कारणांवरून त्यांच्यामध्ये वादविवाद होणं, पत्नी एखादी गोष्ट पतीला सांगायला गेली आणि ती गोष्ट पतीने न ऐकल्यामुळं उलट तिला जास्त तिचा तिरस्कार केला जातो किंवा मग तिला उलट उत्तरं दिली जातात आणि तिला गप केलं जातं आणि अशामुळे घरामध्ये वादविवाद निर्माण होतो आणि भांडणे होतात। तुम्ही पाहिलंच असेल बघा, बऱ्याच वेळा पत्नी ही काहीही सांगत असली तरी पतीचं तिच्याकडे अजिबात लक्ष नसतं। म्हणजेच काय, तिच्या बोलण्याला तो अजिबात जुमानत नाही किंवा तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही। तर बघा, प्रत्येक पती असे असतात असं नाही, तर पहा, 100मध्ये 40% लोक हे असे असतातच जे पती आपल्या पत्नीला कधीही मान सन्मान देत नाही, तिला किंमत देत नाही, त्या स्त्रीच्या आवडीनिवडी ते बघत नाही, तिला काय हवं आहे काय नाही याकडे त्यांचं लक्ष नसतं आणि ती बिचारी पत्नी फक्त तिच्या घरासाठी धडपड करत असते आणि ती पत्नी जी आहे तर ती फक्त आपल्या मुलाबाळांकडे बघून जगत असते आणि ती आपल्या मुलाबाळांसाठीच ती खूप सर्व गोष्टी ह्या सहन करत असते। तर पहा, अशा बऱ्याचशा स्त्रिया आहेत तर त्यांच्या घरामधून त्यांना पतीकडून प्रेम भेटत नाही, जे त्यांना सांगावंसं वाटतं ते सुद्धा त्या सांगणं विसरून जातात। अशा ज्या स्त्रिया आहेत तर त्यांच्यासाठी पहा, मी एक उपाय सांगणार आहे, तो उपाय तुम्ही नक्की करून पहा। जर तुम्हाला याचा फरक पडला तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल आणि बघा, हा जर उपाय तुम्ही केला आणि हा उपाय तुमचा जर कारागार ठरला, म्हणजे तुम्हाला या उपायाचा फायदा झाला, तर तुम्ही मला कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका की हा उपाय तुम्हाला फायदेशीर ठरलेला आहे। आता बघा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या करायचा आहे, म्हणजे शनिवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे। सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ वगैरे स्नान करायचे आहे आणि आपल्याला या उपायासाठी 2 वेलची लागणार आहे आणि ह्या उपायासाठी तुम्हाला हिरवी जी वेलची असते तर ती लागणार आहे। ती वेलची घेताना तुम्ही व्यवस्थित घ्यायची आहे, कुठेही फुटलेली किंवा खराब झालेली वेलची तुम्हाला घ्यायची नाही, चांगलीच वेलची तुम्हाला घ्यायची आहे। आणि यानंतर बघा, ह्या ज्या 2 वेलची आहेत तर त्या तुम्ही जर साडी घालत असाल तर साडीचा जो पदर आहे तर त्या पदरामध्ये ह्या वेलची बांधून ठेवायच्या आहे आणि जर तुम्ही ड्रेस घालत असाल तर तुमच्या
ड्रेसच्या ओढणीला ही जी वेलची आहे तर ती बांधून ठेवायची आहे. आणि जर तुम्ही टी शर्ट पॅन्ट घालत असताल, नाईट ड्रेस घालत असताल तर तुम्हाला काय करायचं आहे, एक कपडा घ्यायचा आहे. त्या कपड्यामध्ये ही वेलची बांधायची आहे. याची पोटली बांधून ती तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे. म्हणजे तुम्ही त्या टी शर्टचा खिसा असेल किंवा पॅन्टचा खिसा असेल त्यामध्ये ठेवू शकता. बघा ही जी वेलची आहे तर ती तुमच्याजवळ संपूर्ण दिवस, उद्याचा शनिवार जो आहे तर त्या शनिवारच्या दिवशी दिवसभर राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर बघा ह्या 2 वेलची तुम्हाला शनिवारी सकाळपासून ते दुसऱ्या दिवशीपर्यंत तुमच्या जवळच ठेवायच्या आहे. म्हणजे रविवारचा दिवस येईपर्यंत ह्या वस्तू तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायच्या आहेत. तर बघा ह्या 2 वेलची ज्या आहेत तर त्या तुम्हाला रविवारच्या दिवशी अंघोळ झाल्याच्या नंतर आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. ह्या वेलची तुम्हाला रविवारी तुमच्या हातामध्ये घ्यायच्या आहेत, उजव्या हातामध्ये. आणि त्यानंतर 2 वेलची उजव्या हातात धरून तुम्हाला तुमच्या कपाळावरती लावायच्या आहेत. आणि कपाळावरती लावत असताना काही गोष्टी तुम्हाला बोलायच्या आहेत. तुम्हाला असं म्हणायचं आहे, माझा पती माझं ऐकतो, माझा पती मला किंमत देतो, माझा पती माझ्यावर खूप प्रेम करतो, माझा पती हा माझं सर्व काही ऐकतो, माझा पती माझ्या सर्व गोष्टींकडे लक्ष देतो, मी जे बोलते तो ऐकतो, सर्व गोष्टी तो मी म्हणेल तसंच करतो. आणि बघा जसं तुम्हाला मी सांगितलं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला बोलायचं आहे. म्हणजे तुमच्या स्वतःच्या काही अजून अडचणी जरी असतील तर त्यासुद्धा तुम्हाला पॉझिटिव्ह बोलायच्या आहेत. म्हणजे जी गोष्ट तुमचा नवरा करत नाही तर ती करत आहे असं म्हणायचं आहे. म्हणजे आपल्याला सर्व गोष्टी पॉझिटिव्हली बोलायच्या आहेत, म्हणजे सकारात्मक बोलायच्या आहेत, निगेटिव्ह बोलायच्या नाही. आपल्या उजव्या हाताने ह्या 2 वेलची आपल्या कपाळावरती अशाच लावून ठेवायच्या आहेत आणि आपल्याला सकारात्मक बोलायचं आहे, म्हणजे पॉझिटिव्ह बोलायचं आहे. आपला पती हा माझं सर्व काही ऐकतो, माझा पती माझं सर्व गोष्टी सांगेल तसा करतो, असंच आपल्याला बोलायचं आहे, निगेटिव्ह बोलायचं नाही. आणि त्यानंतर पहा ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या हातामध्ये काढून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये खीर बनवायची आहे. तुम्ही खीर ही बनवताना तांदळाची बनवू शकता, शेवयाची बनवू शकता किंवा गव्हाची खीर सुद्धा बनवू शकता. म्हणजे तुम्हाला जशी खीर बनवायची असेल तशी तुम्ही खीर ही बनवू शकता. अगदी रव्याची खीर देखील तुम्ही बनवू शकता. तर बघा तुम्हाला ही खीर करताना त्या वेलच्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला त्या खिरीमध्ये टाकायच्या आहेत आणि दोघं नवरा बायकोंनी ही खीर खायची आहे. आता बघा असं हे दोघांनी मिळून खायचं आहे, म्हणजे ही खीर दोघांनीच खायची आहे. आणि असा हा उपाय शनिवारच्या दिवशी जर तुम्ही केला तर तुम्हाला या उपायाचा नक्कीच फायदा होणार आहे. तर बघा हा जो उपाय आहे तर तुम्ही एका शनिवारी केला तरी सुद्धा चालेल किंवा मग तुम्ही हा उपाय 5 शनिवार देखील करू शकता. या उपायाचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी तुम्ही हा उपाय 5 शनिवार देखील करू शकता किंवा तुम्ही एकच शनिवार जरी हा उपाय केला तरी सुद्धा तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे. 100% रिझल्ट हा तुम्हाला या उपायातून मिळणार आहे. तर बघा जर तुम्ही नवरा बायको असतील तर तुम्ही हा उपाय असा करू शकता. जर तुमच्या घरामध्ये खूप मोठी फॅमिली आहे, जॉईंट फॅमिली आहे, तर मग तुम्ही हा उपाय कसा करायचा आहे तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा बऱ्याच स्त्रिया ह्या जॉईंट फॅमिलीमध्ये राहतात आणि एकत्र कुटुंबामध्ये राहत असतील तर बघा त्यांनी हा उपाय कसा करायचा आहे तर खीर बनवायची आहे. सर्वांसाठी खीर ही बनवून घ्यायची आहे आणि थोडीशी जी 2 वाट्या खीर आहे तर ती नवरा बायकोसाठी बाजूला काढून ठेवायची आहे. नंतर ह्या 2 वेलच्या तुम्हाला त्या दोघांच्या वाटींमध्ये टाकायच्या आहेत. म्हणजे तुम्ही दोघांच्या म्हणजे काही खाणार आहात तर त्यांच्यासाठी ह्या 2 वेलच्या टाकायच्या आहेत. तर बघा सर्वांसाठी एकत्र खीर बनवा आणि ती खीर बनवून झाल्याच्या नंतर 2 वाट्या खीर बाजूला काढून ठेवा आणि त्या खिरीमध्ये ह्या 2 वेलच्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला टाकायच्या आहेत. आणि बघा ही जी वेलची कालवलेली खीर आहे तर ती तुम्हाला इतर कुणालाही न देता दोघांनीच खायची आहे. आणि यामुळे पहा तुमच्या घरामध्ये कुणालाही कळणार नाही की तुम्ही असा काही उपाय देखील केलेला आहे. आणि पहा प्रत्येक स्त्रीला आपल्या घरामध्ये स्वतःचा मान सन्मान व्हावं, स्वतःचं नवऱ्याने ऐकावं असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं. त्यामुळे बघा स्त्रियांनी असा हा एक उपाय आपल्या स्वतःसाठी आपल्या घरामध्ये नक्की करावा. आणि उद्या शनिवार आहे तर उद्याच्या दिवशी तुम्ही हा उपाय करा. जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लेट पोहोचला तर तुम्ही पुढच्या शनिवारी सुद्धा हा उपाय करू शकता. कोणत्याही महिन्यातील कोणत्याही शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता. आणि बघा तुमचे पती तुमचं कधीच काही ऐकत नसतील, तुमचे पती तुम्हावरती प्रेम करत नसतील, त्याचबरोबर तुमच्या बोलण्याकडे ते लक्ष देत नसतील, तुम्हाला घरामध्ये अजिबात मान सन्मान देत
जर तुमच्या घरामध्ये असं तुमचे पती तुमच्याशी वागत असतील तर तुम्ही नक्कीच हा उपाय तुमच्या घरामध्ये नक्की करा. हा उपाय केल्यामुळे तुमचे पती स्वतः तुमचं ऐकायला सुरुवात करतील आणि तुम्हाला या उपायाचा नक्कीच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या पती-पत्नीमध्ये जे काही भांडणं आहेत, मतभेद आहेत ते कधीच राहणार नाही आणि तुमचे पती हे तुमचं ऐकायला सुरुवात करतील. तर चला इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया असेच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका.